पिंपरी चिंचवड येथील 74 वर्षीय रुग्णाने चौथ्या टप्प्यातील घशाच्या कर्करोगावर यशस्वी मात करत आपला आवाज पुन्हा मिळवला आहे. तळेगाव दाभाडे येथील TGH ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटर येथे करण्यात आलेल्या आधुनिक प्रिसिजन ऑन्कोलॉजी उपचारांमुळे हे शक्य झाले. या उपचारांमुळे केवळ कर्करोग बरा झाला नाही तर रुग्णाचा स्वरयंत्र वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे. त्यामुळे रुग्णाला पुन्हा नीट बोलता येऊ लागले असून तो आता आत्मविश्वासाने पूर्वीसारखे सामान्य जीवन जगत आहे. या यशस्वी उपचाराबाबत आयोजित पत्रकार परिषदेला रेडिएशन ऑन्कोलॉजीचे संचालक डॉक्टर गौरव जसवाल आणि युनिट प्रमुख डॉक्टर संतोष साहू उपस्थित होते. त्यांनी या उपचार पद्धतीचे महत्त्व आणि रुग्णाच्या प्रकृतीविषयी माहिती दिली. ही घटना आधुनिक कर्करोग उपचारांमुळे रुग्णांचे आयुष्य कसे बदलू शकते याचे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे. मी ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटरच्या रेडिएशनच्या डिपार्टमेंट आहे त्याचे डायरेक्टर आहे. 4 सेंटर आहे. एक फर्स्ट सेंटर साताराला होतं जो फ्लॅगशिप सेंटर होता, त्यांना 10 वर्ष जास्त झाले. त्याच्यानंतर चिपळूणचं सेंटर होतं ते पण मी स्टार्ट केलं होतं तिथे रेडिएशनचं प्रोसेस. त्याच्यानंतर आमचं एक सेंटर तलेगावला चालू झालं आणि एक सेंटर बागोलीला आहे. तलेगावचं सेंटर जो आहे आमचं ते उपचारबद्दल, टेक्नॉलॉजीबद्दल, रेडिएशनमध्ये आणि बाकी सगळ्या पद्धतीमध्ये एक नंबर आहे. आणि जो आम्ही उपचार करतो तिकडे आम्हाला खूप कॉन्फिडन्स आहे की पेशंटला एकदम योग्य आणि एकदम छान उपचार देतो आणि एकदम माफिक दरामध्ये देतो. आमच्याकडे महात्मा ज्योती फुले स्कीम आहे, इन्शुरन्स आहे, हे सगळे पेशंटच्या उपचार ते स्कीममध्ये झालं आहे. आणि बाकी प्रायव्हेट इन्शुरन्स पण आहे आणि CGHS इन्शुरन्स, अदर मॅनेजमेंट्स आहे. आजचं जो मीटिंग आहे हे जो पेशंट आहे आमचे दोनों पेशंट जो आहे जनार्दन वाले बाबा आणि वसंत शिंदे बाबा, हे दोनों पेशंटला घसाचा आजार होतं. त्यांचं जो घसाच्या आवाजचं पक्ष आहे तिकडे जवळ जो आहे ठिकाणी आणि त्या ठिकाणी ध्वनीचे जो तार आहे त्यांचा पण आजार होता आणि मनाला एक मोठी गांठ पण होती. दोनों पेशंट जर आमच्याकडे आले होते, थोडे घाबरले होते. मी त्यांना मार्गदर्शन केलं, जो ॲज पर गाईडलाईन्स, इंटरनॅशनल गाईडलाईन्स जो स्टँडर्ड ट्रीटमेंट होतं ते रेकमेंड केलं होतं. आणि ते सगळे ट्रीटमेंट झाल्यानंतर जो फॉलोअप स्कॅन्स आहे, टाइम टू टाइम फॉलोअप स्कॅन आम्ही करतो. 3 मंथ आफ्टर रेडिएशन थेरपी आणि सबसिक्वेंटली ॲट 6 मंथ्स फॉर 1 year स्कॅन जो आहे, सगळे स्कॅन आता परत नॉर्मल आहे. तर ट्रीटमेंटच्या आधी पेशंटचा जो आवाज होता ते एकदम कमी होतं. आवाजचा जो क्वालिटी आहे तो डाऊन होतं. ड्युरिंग रेडिएशन पण ते आवाज डाऊन होती. काय की ट्रीटमेंट चालू आहे तर थोडा वेळ लागतो आणि जर ट्रीटमेंट संपलं तर त्याच्यानंतर हळूहळू पेशंटचा आवाज वाढलाय आणि आता पेशंट पहिल्यापेक्षा प्री ट्रीटमेंट अपेक्षा आता जास्त बरं बोलतोय. त्यांचा आवाज बरोबर आहे, शब्द जो आहे, वर्ड आहे ते क्लिअर आहे आणि पेशंट इज ॲब्सोल्युटली कॅन्सर फ्री. जो स्कॅन्स आहेत, पोस्ट ट्रीटमेंट स्कॅन्स आहे, ऑल इज फ्री. माले बाबा जो आहे त्यांना तर 1 वर्ष जास्त झालं आहे ट्रीटमेंटला आणि शिंदे बाबाला मला वाटत आहे की 6 महिने झाले. सो थँक्यू ऑल. दिस इज द इंट्रोडक्शन.